आजचा अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा नाही तर तुमच्या आयुष्याशी जोडलेला आहे। इन्कम टॅक्स पासून रेल्वे कॉरिडॉर पर्यंत, औषधांच्या किमतींपासून शेअर बाजारापर्यंत आणि ग्रामीण भागापासून AI आणि सेमीकंडक्टर पर्यंत सरकारने 2026 च्या बजेटमध्ये मोठ्या घोषणा केल्या आहेत। पण प्रश्न एकच आहे, याचा खरंच फायदा कोणाला होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 9वा अर्थसंकल्प सादर करून इतिहासात नवा विक्रम केला आहे। स्वतंत्र भारतात सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर 10 अर्थसंकल्पांचा आहे। पण सलग अर्थसंकल्प सादर करण्यामध्ये सीतारामन आघाडीवर आहेत। पंतप्रधानांच्या 2047 च्या विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी जोडलेला हा अर्थसंकल्प असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। पण भाषण संपताच शेअर बाजारात जोरदार पडझड झाली। सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवला गेल्याने बाजारात नकारात्मक प्रतिक्रिया दिसली। ऑप्शन ट्रेडिंग वरचा कर वाढला। शेअर बायबॅक वर आता कॅपिटल गेन्स टॅक्स लागणार आहे। मात्र फीचर्स वरील STT मध्ये कपात करण्यात आली। रविवार असूनही BSE आणि NSE वर पूर्ण ट्रेडिंग सेशन सुरू ठेवण्यात आलं, कारण गुंतवणूकदारांना त्वरित प्रतिक्रिया देता यावी। स्वतंत्र भारताच्या इतिहासात दुसऱ्यांदा वीकेंडला शेअर बाजार सुरू ठेवण्यात आला होता। कर क्षेत्रात मोठी घोषणा म्हणजे नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे। लहान करदात्यांसाठी नवीन योजना जाहीर झाली आहे। अपघात विमा करमुक्त असेल। ITR 1 आणि ITR 2 भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे। परदेशात शिक्षणासाठी TCS 5% वरून 2% करण्यात आला आहे, म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी थोडा दिलासा मिळणार। आरोग्य क्षेत्रात कॅन्सरसाठी 17 औषधांवरील आयात कर कमी करण्यात आला आहे। 7 दुर्मिळ आजारांवरील औषधांवरील करातही घट झाली आहे। पुढील 5 वर्षात 1 लाख अप्लाइड हेल्थ प्रोफेशनल्स तयार करण्याचं लक्ष्य आहे। 5 क्षेत्रीय वैद्यकीय हब स्थापन केले जाणार। भारताला मेडिकल टुरिझम केंद्र बनवण्याचा प्रयत्न आहे। रांची आणि तेजपूर येथे नॅशनल मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट उभारले जाणार आहेत। आयुर्वेदाला जागतिक ओळख मिळाल्याचा उल्लेख करत 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, आयुष फार्मसी आणि लॅबचं आधुनिकीकरण तसेच जामनगर मधील केंद्राचं आधुनिकीकरण जाहीर झालं आहे। दिव्यांगांसाठी स्वतंत्र योजना जाहीर करण्यात आल्या आहेत। दिव्यांग सहारा योजना, कृत्रिम अवयव आणि उपकरणं पुरवण्यासाठी केंद्रीय दिव्याशा केंद्रांची स्थापना केली जाणार आहे। दिव्यांगांसाठी रोजगार आणि प्रशिक्षणाच्या संधी वाढवण्यावर भर असेल। दिव्यांग जन कौशल्य योजना राबवली जाईल। शिक्षण आणि कौशल्य विकासावरही मोठा भर आहे। 2030 पर्यंत 2 दशलक्ष व्यावसायिक तयार करण्याचं लक्ष्य आहे। 15,000 माध्यमिक शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब उभारले जातील। व्हिज्युअल इफेक्ट्स आणि कॉमिक्स क्षेत्रासाठी 15,000 शाळा कॉलेजांमध्ये लॅब स्थापना केल्या जातील। पूर्व भारतात नवीन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन सुरू होईल। 5 युनिव्हर्सिटी टाउनशिप्स विकसित केल्या जातील। प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी नवीन हॉस्टेल उभारलं जाईल। 12 वेटनरी आणि पॅरा वेटनरी कॉलेज सुरू होतील। पर्यटनासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हॉस्पिटॅलिटी उभारलं जाईल आणि 20 पर्यटन स्थळांवर 10,000 गार्ड्सला IITच्या मदतीने प्रशिक्षण दिलं जाईल। उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या घोषणा आहेत। इलेक्ट्रॉनिक्स घटक निर्मितीसाठी 40,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे। सेमीकंडक्टर मिशन 2.0 साठी 40,000 कोटींची तरतूद आहे। डेटा सेंटर वापरून क्लाउड सेवा देणाऱ्या कंपन्यांना टॅक्स हॉलिडे देण्यात येईल। गेमिंग आणि कंटेंट क्षेत्राच्या वाढीसाठी विशेष भर दिला जाईल। 3 मोठे केमिकल पार्क उभारले जातील। कंटेनर उत्पादन क्षमता वाढवली जाईल। मेगा टेक्सटाईल पार्क आणि खादी, हातमाग, हस्तकला यांना प्रोत्साहन दिलं जाईल। कॉर्पोरेट मित्र योजनेतून उद्योजकांना प्रशिक्षण दिलं जाईल। सेवा क्षेत्रांसाठी हाय लेवल स्टँडिंग कमिटी स्थापन केली जाईल, जी वाढ, रोजगार आणि निर्यातीसाठी क्षेत्र निवडेल। कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यावर भर देण्यात आला आहे। मत्स्योद्योगासाठी पुरवठा साखळी सशक्त केली जाईल। नारळ, काजू, कोको, चंदन, अगर, बदाम, पाईन नट्स, अक्रोड यांच्या उत्पादन वाढीसाठी विशेष योजना आहे। कोकोनट प्रमोशन स्कीम जाहीर झाली आहे। नारळ संशोधन केंद्र स्थापन होईल। प्रक्रिया उद्योगाला चालना दिली जाईल।
चंदन उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून काम करणार आहेत. पर्यटन आणि ईशान्य भारतावर विशेष भर आहे. पूर्वेकडील 5 नव्या पर्यटन केंद्रांचा विकास केला जाईल. ईशान्येत बुद्धिस्ट सर्किट विकसित केलं जाईल. बौद्ध मंदिर आणि मॉनेस्ट्रीचं जतन केलं जाईल. ईशान्य आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यावर लक्ष आहे. पायाभूत सुविधांमध्ये मोठी घोषणा म्हणजे 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, हैदराबाद बेंगळुरू, हैदराबाद चेन्नई, चेन्नई बेंगळुरू, दिल्ली वाराणसी, वाराणसी सिलिगुड हे मार्ग विकसित केले जाणार आहेत. पुणे हैदराबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर विशेष चर्चेत आहे. पर्यावरणपूरक प्रवासी प्रणालींना प्रोत्साहन दिलं जाईल. 5 नवीन देशांतर्गत जलमार्ग सुरू होतील. वाराणसी आणि पाटणा येथे बोट दुरुस्ती केंद्र उभारलं जाईल. 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी 12.2 लाख कोटींचा शहर विकास निधी जाहीर झाला आहे. शहरांमध्ये आर्थिक क्षेत्र विकसित केले जातील. रेअर अर्थ मॅग्नेट कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे. ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये दुर्मिळ खनिजांसाठी विशेष कॉरिडॉर उभारले जातील. खाणकाम आणि प्रक्रिया उद्योगाला चालना दिली जाईल. महिलांसाठी शी मार्टची स्थापना जाहीर झाली आहे. बँकिंग क्षेत्रांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल. वित्तीय सूट चालू वर्षात 4.4% राहील. ती जीडीपीच्या 4.5% पेक्षा कमी ठेवण्याचं उद्दिष्ट आहे. 2026-27 मध्ये ती 4.3% राहण्याचा अंदाज आहे. राजकीय प्रतिक्रिया मात्र वेगवेगळ्या आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी याला विकसित भारताचा अर्थसंकल्प म्हटलं. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी तो प्रगतशील आणि सर्वसमावेशक असल्याचं म्हटलं. मात्र शशी थरूर यांनी भाषणात ठोस माहिती नसल्याचं सांगितलं. मध्यम वर्ग आणि राज्यांसाठी ठोस तरतूद नसल्याची टीका केली. अखिलेश यादव यांनी हा अर्थसंकल्प गरीब आणि शेतकऱ्यांच्या समजण्या पलीकडचा असल्याचं म्हटलं आहे. तर एकीकडे सरकार म्हणतंय हा विकासाचा रोडमॅप आहे, दुसरीकडे विरोधक म्हणतात हे स्वप्न दाखवणारं बजेट आहे. आता खरी गोष्ट अशी आहे, हा अर्थसंकल्प मोठ्या घोषणांनी भरलेला आहे. आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, रेल्वे, खाणकाम, पर्यटन, कृषी, उद्योग जवळपास प्रत्येक क्षेत्रात हात घालण्याचा प्रयत्न दिसतो. पण याचा प्रत्यक्ष परिणाम कसा आणि किती होतो हे पुढील काही वर्षात अंमलबजावणीवर अवलंबून असेल. कारण शेवटी बजेट हे कागदांवरचं स्वप्न असतं, ते वास्तवात उतरतं तेव्हा त्याची खरी परीक्षा होते, हे मात्र नक्की. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.